नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचा खूप छान बोधपूर्ण धडा आपण बघणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे द गोल्डन टच, म्हणजे सोनेरी स्पर्श. तुम्ही गोष्ट ऐकलेली असेल बघा, की एक राजा असतो आणि त्याला खूप सोन्याची इच्छा असते आणि मग स्पर्श केल्यानंतर त्या गोष्टीचं सोनं होतं. अशा पद्धतीची तुम्ही गोष्ट तुमच्या आजीने, आजोबाने, भावाने कोणीतरी सांगितलेली असेल. अगदी तशाच पद्धतीची गोष्ट आपण बघणार आहोत. आता ही एक गोष्ट नाटकाच्या रूपात आहे. या नाटकामध्ये कोण कोण आहे बघा. किंग मिदास, त्यानंतर मारीगोल्ड, स्ट्रेंजर आणि सर्वंट, हे 4 कॅरेक्टर आहे, 4 पात्र आहे. आणि सीन पहिला, अंक पहिला, किंग मिदास इज सिटिंग इन अ डार्क सेलर, ही इज काउंटिंग हिज गोल्ड. आणि किंग मिदास नावाचा हा राजा त्याच्या महत्त्वाच्या रूममध्ये बसलेला आहे आणि तो काय करतोय बघा. तो काय करतोय, त्याचे जे काही सोनं आहे ते तो काउंट करतोय. किंग सेड, आता 2 ज्या काही रेषा आहे याचा अर्थ काय, सेड म्हणजे किंग काय म्हणाल बघा. व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव, बट आय विश आय हॅड सम मोर. माझ्याकडे भरपूर सोनं आहे, परंतु मला असं वाटतं अजून सोनं पाहिजे. अ स्ट्रेंजर एंटर्स, एक स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती येतो बघा तिथं. तो देवच असतो. इथं दिलेले आपल्याला दाखवलेले, तुम्हाला नाटकामध्ये दाखवण्यासाठी देवाला स्ट्रेंजर म्हणून दाखवलेले, अनोळखी व्यक्ती म्हणून दाखवलेले. हु आर यू. आणि मग तो राजा त्या अनोळखी माणसाला म्हणतो, तू कोण आहेस. स्ट्रेंजर सेड, तो स्ट्रेंजर म्हणतो, आय एम अ फ्रेंड, मी तुझा मित्र आहे. किंग सेड, राजा पुन्हा म्हणतो, हाऊ डिड यू गेट इन, द डोअर इज लॉक. तू आतमध्ये कसं काय आला, दरवाजाला तर कुलूप लावलेले आहे. स्ट्रेंजर सेड, तो अनोळखी माणूस म्हणतो, लॉक डोअर्स कॅन नॉट कीप मी आउट. बंद दरवाजे देखील मला बाहेर ठेवू शकत नाही. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर, यू मस्ट बी व्हेरी रिच. किती भरपूर तुझ्याजवळ सोनं आहे. पाईल म्हणजे ढिगभर, भरपूर, प्रचंड. यू मस्ट बी व्हेरी रिच, तू खूप श्रीमंत असशील ना. किंग सेड, तो राजा त्या स्ट्रेंजरला म्हणतो, अनोळखी व्यक्तीला काय म्हणतो बघा, बट आय वॉन्ट मोर, मला अजून श्रीमंत व्हायचं आहे. बघा, तुम्हाला देखील एखादी गोष्ट घरामध्ये दिली, खाद्यपदार्थ, एखादा खाद्यपदार्थ दिला, तुमच्या वडिलांनी आणला आणि तुमच्या ताटात दिल्यानंतर तुम्ही काय म्हणता, नाही मला अजून पाहिजे, आय वॉन्ट सम मोर. अगदी राजा देखील तसाच करू लागला बघा, आय वॉन्ट मोर, मला अजून पाहिजे. आय वॉन्ट टू बी रिचर, मला खूप श्रीमंत व्हायचं आहे. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल दिस गोल्ड, आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली. आणि हे जे काही सोनं आहे ते सोनं मिळवण्यासाठी भरपूर वर्ष मी मेहनत केली. अँड आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली, आणि मला अजून याच्यापेक्षा जास्त सोन्याची आवश्यकता आहे, मला पाहिजे. स्ट्रेंजर म्हणजे तो अनोळखी व्यक्ती काय म्हणतो बघा. स्ट्रेंजर सेड, व्हाय डू यू लव इट सो, तू त्या सोन्यावर इतका प्रेम का करतो. राजा त्या स्ट्रेंजरला म्हणतो. किंग सेड, व्हाय एव्हरीवन लव्स गोल्ड. आणि मग तो राजा त्या अनोळखी व्यक्तीला म्हणतो, का इतर लोक देखील सोन्यावर प्रेम करतात. इट्स मेक्स यू रिच, सोनं तुम्हाला श्रीमंत करतं. आय लव टू सिट इन दिस डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. आणि मी काय करतो, ही जी काही महत्त्वाची रूम आहे त्या रूममध्ये सोनं ठेवलेलं आहे, मी येतो आणि त्या सोन्याकडे बघतच राहतो, मला ते सोनं फार आवडतं. सेलर म्हणजे अगदी गुपित बंदिस्त खोली. स्ट्रेंजर सेड, इन युअर गार्डन
आर फ्लावर्स अँड गोल्डन सनशाईन दे आर फार मोर ब्युटिफुल. आणि मग तो अनोळखी व्यक्ती काय म्हणतो, तुमच्या गार्डनमध्ये, तुमच्या बगीच्यामध्ये जे काही फुलं आहे खूप ब्युटिफुल आहे. राजा काय म्हणतो बघा, नॉट टू मी, परंतु ते माझ्यासाठी नाही. आय लाईक टू बी हिअर, मला इथंच आवडतं. वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअल गोल्ड, आणि इथे खरे सोने आहे. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टच्ड वुड टर्न टू गोल्ड, आणि माझी एक इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? की ज्या वस्तूला मी स्पर्श करेल ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे, अशी इच्छा तो राजा त्या स्ट्रेंजरकडे व्यक्त करतो. स्ट्रेंजर सेड, दॅट इज अ स्ट्रेंज विश. फार विलक्षण तुझी इच्छा आहे, फार विचित्र आहे, फार आश्चर्य करणारी तुझी इच्छा आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड? निश्चितच तुला असं वाटतं का की ज्या वस्तूला तू स्पर्श करेल ती वस्तू सोनं झाली पाहिजे, असं तुला मनापासून वाटतं का? तुला खात्री आहे का? राजा काय म्हणतो बा, किंग सेड, यस यस आय एम शुअर. हो, मला पक्की खात्री आहे. एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड, प्रत्येक वस्तू सोन्याची बनली पाहिजे. ज्या वस्तूला मी स्पर्श करेल ती सोन्याची बनली पाहिजे. आय वूड बी सो हॅपी, मी खूप आनंदी होईल. तो स्ट्रेंजर काय म्हणतो, देन यू शॅल हॅव युअर विश. ठीक आहे, तुला मी ती विश देतो. टुमॉरो मॉर्निंग ॲट सनराईज यू शॅल हॅव द गोल्डन टच. उद्या सकाळी तू उठल्यानंतर तुला तुझा जो काही गोल्डन टच जी काही विश आहे ती तुझी सुरू होईल, किंवा तुझी इच्छा तुला ती मिळेल. किंग सेड, थँक्यू सो मच ओ स्ट्रेंजर. आणि राजा म्हणतो, खूप खूप आभारी आहोत, तुमचा मी खूप आभारी आहोत. स्ट्रेंजर काय म्हणतो, डू नॉट थँक मी, परहॅप्स यू विल बी सॉरी. मला काही आभार व्यक्त करू नको, कदाचित तुला या गोष्टीबद्दल पश्चाताप येईल, किंवा वाईट वाटेल, किंवा माफी देखील मागावी लागेल. राजा म्हणतो, ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. असं होणार नाही, माझं स्वप्न आता सत्यात उतरत आहे. सीन सेकंड, म्हणजे नाटकाचा दुसरा पार्ट सुरू झाला, अंक सुरू झाला, दुसरा एपिसोड सुरू झाला. इन द ब्रेकफास्ट रूम, त्या राजाची जी काही न्याहारी करण्याची रूम आहे, ब्रेकफास्ट करण्याची जी काही रूम आहे, तेथील हा प्रसंग आहे. सर्वंट, तिथं एक नौकर असेल, तो काय म्हणतो, सर्वंट सेड, गुड मॉर्निंग प्रिन्सेस. आणि तो सर्वंट त्या राजकन्याला गुड मॉर्निंग म्हणतो. राजाची जी काही मुलगी आहे तिला राजकन्या म्हणतात, आणि मग तो नौकर तिला गुड मॉर्निंग करतो. मारीगोल्ड, म्हणजे त्या राजकन्याचं नाव मारीगोल्ड आहे. आणि ती काय म्हणते, मॅरीगोल्ड सेड, गुड मॉर्निंग, व्हेर इज द किंग. आणि ती देखील त्या सर्वंटला गुड मॉर्निंग म्हणते. आणि ती त्या नौकराला विचारते, राजेसाहेब कुठं आहेत? व्हेर इज द किंग. सर्वंट म्हणतो, ही हॅज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन. ते बगीच्यामध्ये, बागेमध्ये फिरायला गेलेले आहेत. मारीगोल्ड काय म्हणते बघा, आय हॅव बीन लुकिंग फॉर हिम, एव्हरीथिंग इन हिज बेडरूम इज टर्न टू गोल्ड. मी त्यांच्या बेडरूममध्ये गेले तर त्यांच्या बेडरूमच्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झालेल्या आहेत. सर्वंट सेड, देअर ही इज इन द रोज गार्डन. हे बघा, हे या गुलाबाच्या गार्डनमध्ये आहे. मारीगोल्ड सेड, ती काय म्हणते बघा, व्हॉट एव्हर इज ही डुईंग, ते काय करत आहेत? तो नौकर काय म्हणतो, सर्वंट सेड, ही इज टचिंग ऑल द रोजेस, ते सर्व गुलाबाच्या झाडांना स्पर्श करत आहे. नाऊ ही इज कमिंग दिस वे, आणि आता ते आपल्याकडंच येत आहे. आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट, मी जातो आणि त्यांना ब्रेकफास्ट आणतो. लिव्ज दाखवलेले बघा, लिव्ज म्हणजे तो निघून जातो, तो नौकर तिथून निघून जातो ब्रेकफास्ट आणण्यासाठी. किंग सेड, गुड मॉर्निंग मारीगोल्ड.
सी व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू. आणि मग तो राजा त्या राजकन्याला म्हणजे त्यांच्याच मुलीला गुड मॉर्निंग करतो. आणि मग तो काय म्हणतो, मारीगोल्ड सी व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू. तुला मी काय आणलेलं आहे बघ. मारीगोल्ड सेड, अ फाईन येलो रोज. खूप सुंदर पिवळे गुलाबाचे फूल आहे. स्मेल इट. आणि मग ती स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. बघा गुलाबाच्या फुलाचा आपण सुगंध घेतो, त्याचा फार छान वास येतो. आणि ते देखील त्या सोन्याच्या गुलाबाचे सुगंध घेऊ लागले, स्मेल घेऊ लागले. स्मेल इट. ओ इट वॉज नो स्मेल. याला तर स्मेलच नाही, याला तर सुगंधच नाही, याचा छान वासच येत नाही. अँड द हार्ड पेटल हॅव प्रिक्ड माय नोज. आणि ते जे काही सोन्याचं जे काही गुलाब होतं त्याच्या जे काही पाकळ्या होत्या त्या पाकळ्या माझ्या नाकाला टोचल्या. आणि मग ती रडायला लागली. स्टार्ट क्राय. किंग सेड, व्हॉट आर यू क्राईंग फॉर. तू का रडते आहेस. इट इज अ गोल्डन रोज. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन. इट इज गोल्डन रोज. ते सोन्याचं गुलाब आहे आणि माझ्या गार्डनमधले सगळे गुलाबाचे फुलं आता सोन्याचे झालेले आहे. मारीगोल्ड सेड, ती काय म्हणते, आर दे ऑल लाईक धिस वन. ते सगळे असेच आहे का. जसं मी आता वास घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या नाकाला ते टोचले, असेच आहे का सर्व. किंग सेड, कम ऑन नाव लेट्स हॅव अवर ब्रेकफास्ट. आणि मग तो नौकर त्या राजाला ब्रेकफास्ट आणतो आणि ते ब्रेकफास्ट घ्यायला लागतात. ओ मारीगोल्ड सेड, व्हॉट इज द मॅटर, हॅव यू बर्न युअर माउथ. आणि मग ती राजकन्या त्या राजाला म्हणते, काय झालं, हॅव यू बर्न युअर माउथ. तुमचं तोंड जळालं का, पोळलं का. किंग सेड, धिस फिश हॅज टर्न टू गोल्ड. आणि हे जे काही मासे आणलेले आहे खाण्यासाठी, माशाची जी काही भाजी आहे ब्रेकफास्ट म्हणून, याचं रूपांतर सोन्यात झालं. आय मस्ट ट्राय अन एग. आता मी अंडे खाऊन बघतो. ओ दॅट हॅज टर्न टू गोल्ड. ते देखील सोन्याचे झाले. ओ नो व्हॉट शॅल आय डू नाऊ. अरे देवा, आता मी काय करू. मला वस्तू खायच्या आहे, मला भूक लागलेली आहे, मला न्याहारी करायची आहे, मला ब्रेकफास्ट करायचं आहे, परंतु जे काही ब्रेकफास्ट आहे, जे काही खाणं आहे ते संपूर्ण सोन्याचं झालेलं आहे. आता मी खाऊ शकत नाही. मारीगोल्ड सेड, टेल मी व्हॉट इज द मॅटर. आणि मग ती राजकन्या म्हणते, काय झालं मला सांगा, टेल मी. राजा म्हणतो, एव्हरीथिंग आय टच टर्न्स टू गोल्ड. आय शॅल नेवर बी एबल टू इट एनिथिंग. मग राजा म्हणतो, मी ज्या ज्या वस्तूला स्पर्श करतो ती वस्तू सोन्याची होती आणि मी खाऊ देखील शकत नाही. मारीगोल्ड, ती राजकन्या म्हणते, माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू. तुम्हाला मी मदत करू का. मारीगोल्ड रशेस फॉरवर्ड आणि ती राजाजवळ जाते. किंग सेड, नो डोंट टच मी, कीप अवे. ओ मारीगोल्ड, व्हॉट हॅव यू डन. तू माझ्याजवळ येऊ नको, तू मला स्पर्श करू नको. आणि हे काय केलं तू. मारीगोल्ड हॅज टर्न इन टू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. आणि ती जी काही मुलगी होती जिवंत, म्हणजे राजकन्या, त्या राजकन्याने त्या राजाला स्पर्श केल्यानंतर तिचा सोन्याचा पुतळा तयार झाला. किंग सेड, माय डॉटर, माय डिअर डिअर मारीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, लाईक अ रे ऑफ सनशाईन, सी इज ओनली अ गोल्ड डॉल नाऊ. आणि मग त्या राजाला पश्चाताप येतो. माझी मुलगी सुंदर होती, चांगली होती, आता तिचा पुतळा झाला. लाईक अ रे ऑफ सनशाईन, माझी ती आशा होती, स्वप्न होतं, भविष्य होतं. सी इज ओनली अ गोल्डन डॉल, आता ती फक्त सोन्याची बाहुली झाली. द स्ट्रेंजर कम्स इन. आणि तो जो काय अनोळखी व्यक्ती होता तो आता आला. स्ट्रेंजर सेड, तो म्हणतो, वेल फ्रेंड मिदास, व्हॉट डू यू से नाऊ. मग आता काय वाटतं तुला, तुझं काय मत आहे सोन्याबद्दल. मित्रा, तुला आता काय वाटतंय. किंग सेड,
आय एम द अनहॅपीस्ट मॅन इन द वर्ल्ड. मी जगातील सर्वात दुःखी व्यक्ती आहे. स्ट्रेंजर सेड, वाय यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाऊ. अरे तुझ्याकडं तर भरपूर सोनं आहे. राजा म्हणतो, आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड. मला हे सोनं नको आहे. आय वॉन्ट माय डॉटर. मला माझी मुलगी पाहिजे. आय वॉन्ट टू ईट. मला खायचं आहे. आय वॉन्ट रिअल फ्लॉवर इन माय गार्डन. प्लीज टेक अवे दिस गोल्डन टच. मला माझ्या बगीच्यामध्ये खरोखरचे गुलाबाचे झाडं पाहिजे. गुलाबाचे फुलं पाहिजे. सोन्याचे फुलं नको. प्लीज टेक अवे दिस गोल्डन टच. ही जी काही विश दिलेली आहे तुम्ही, हे जे काही वरदान दिलेलं आहे ते तुम्ही मागे घ्या. स्ट्रेंजर सेड, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच. तुला खरंच असं वाटतं की जे काही वरदान दिलेलं आहे ते मी मागं घ्यावं. किंग सेड, आय हेट इट, टेक इट अवे. मला आता त्याचा तिटकारा वाटतोय. मला नको आहे ते सोनं. ते तुम्ही वापस घ्या. स्ट्रेंजर सेड, देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन. आणि मग जा, तुमच्या बगीच्याच्या बाजूला जो काही झरा वाहतोय, नदी वाहते, तिथे तू आंघोळ कर. वेन दॅट इज डन, ज्यावेळेस ते होईल, तुझी आंघोळ होईल, ब्रिंग बॅक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्प्रिंकल इट अपॉन एनिथिंग यू विश टू चेंज बॅक फ्रॉम गोल्ड. आणि मग तिथून तू पाणी एका पिचरमध्ये, एका भांड्यामध्ये आण आणि जे आत्तापर्यंत तू सोनं तयार केलेलं आहे, तुझ्या स्पर्शाने जे काही सोनं झालेलं आहे त्यांच्यावर स्प्रिंकल कर, शिंपडव. ते पुन्हा पूर्ववत जसे होते तसे होतील. सीन थर्ड म्हणजे अंक तिसरा. बघा, यापूर्वी आपण 2 अंक बघितले, म्हणजे या नाटकामध्ये एकूण 3 अंक आहेत. मारीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. जी काही राजकन्या मारीगोल्ड आहे ती अद्याप स्टॅच्यू आहे, म्हणजे पुतळा आहे. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. आणि मग राजा ते पाणी त्या मारीगोल्डवर शिंपडतोय, टाकतोय, तिच्या डोक्यावर पाणी टाकतोय. किंग सेड, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मारीगोल्ड. सुरुवातीला मी काय करेल, हे जे काही पाणी आहे ते मी माझ्या मुलीवर टाकतोय, शिंपडतोय. मारीगोल्ड सेड, कम्स अलाइव्ह. आणि मग ती जिवंत होती. जी काही पुतळा झालेली होती सोन्याचा, ती आता जिवंत झाली. व्हॉट आर यू डुईंग फादर. तुम्ही काय करत आहात वडील. यू हॅव स्प्रिंकल्ड वॉटर ऑन माय फ्रॉक. तुम्ही माझ्या फ्रॉकवर पाणी शिंपडलं. किंग सेड, लेट अस गो इन टू द गार्डन. जा, आता तू गार्डनमध्ये आपण जाऊया. मारीगोल्ड सेड, मारीगोल्ड, सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. बघ किती सकाळची ही जी काही सकाळ आहे खूप छान आहे, सुंदर आहे. मारीगोल्ड सेड, यस, लेट अस गो अँड पिक सम फ्लावर्स. चला आपण बगीच्यामध्ये जाऊ आणि छानसे सुंदरसे फुलं तोडू. किंग सेड, कम अलॉंग देन मारीगोल्ड. आय हॅव टू स्प्रिंकल दिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच्ड अँड देन वी विल गेट यू सम रोजेस, ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. जा, आत्तापर्यंत जे काय मी टच करून सोन्याची गुलाबाची फुलं केली होती, त्या संपूर्ण सोन्याच्या गुलाबाच्या फुलावर मी पाणी शिंपडलेलं आहे म्हणते. आणि आता त्या फुलांना सुगंध आलेला आहे.